आपल्यासोबत आहे कराळे गुरुजी। खरं तर ज्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा गेल्या 4-5 दिवसांपासून यामध्ये लढा दिला होता। बच्चूभाऊ जेव्हा मुंबईला गेले होते ते स्वतः इथं नागपुरात थांबलेले होते। काय सांगाल, मोठं यश मिळालेलं आहे बच्चूभाऊला? हो, यश तर मोठं आहेच, पण विषय काय, मला खूप शेतकऱ्याचे फोन आले आणि शेतकऱ्यांनी म्हटलं का 30 जून ही तारीख फार लांब होते। मी येताना सांगितलं का जोपर्यंत बच्चूभाऊसोबत माझं बोलणं होत नाही काही, तोपर्यंत मी याच्यावर काही प्रतिक्रिया देत नाही। मीडियालाही सांगितलं, कारण तिथं काय होते बैठकीत, कारण आंदोलन उभं करणं साधं काम नाही। मी जवळून आंदोलन पाहिलं, एका दिवसात 3 ठिकाणं बदलावं लागले। ठीक आहे, लोक म्हणत होते का आपण लोक घरी बसून बच्चूभाऊवर टीका करतात असं बच्चूभाऊन सांगितलं, त्यांना काय करतं? कारण 30 जून तारीख याच्यासाठी गेली आहे का यावर्षी जे सर्वात जास्त नुकसान झालं, जास्त कर्जबाजारी झाला, त्यांना याचा फायदा होणार? हो, नाही, शासनाला आता बच्चूभाऊंना मी हे सांगणार आहे का जो काही GR काढन तो समिती आता पहिलेच नेमली होती मागच्या वेळेस, जेव्हा आपण बच्चूभाऊ मोजरीला आंदोलनास्थळी बसले होते। ती समिती आता डबल नेमली नाही। या समितीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भविष्यात कुठल्याही शेतकऱ्याला कर्जबाजारी होऊ नये यासाठी सगळं नियोजन केलं जाणार आहे। आता बावनकुळे जे महसूल मंत्री त्यांनी सुद्धा सांगितलं, आम्ही फक्त कर्जमाफीचाच निकष नाही तर भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी या समितीचं आहे। बच्चूभाऊच्या यशाबद्दल तुम्ही कसं? नाही, बच्चूभाऊचं यश तर आहे। हे आंदोलन उभं करणं साधं काम नाही, मी पहिले सांगितलं तुम्हाला, कारण आंदोलनामध्ये एवढे लोक जमणं आणि लोकांच्या ज्या तीव्र भावना होत्या त्या त्याच्यातून उमटून पडल्या। लोक जेलमध्ये जाले तयार होते, लोक मराले तयार होते, आणि त्या दिवशीची जी घटना झाली का न्यायालयानं जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात अटक करायला निघाल्यावर मंत्री भेटायला आले आपल्याला। त्यांना माहीत होतं एवढ्या लोकांना अटक करणं शक्य नाही, आणि त्याच दिवशी संध्याकाळी भरपूर प्रचंड पाऊस आला। आम्ही जर समजा अटक करायला निघालो नसतो, थांबलो असतो, तर याच सरकारनं आम्हाला कोर्टाचा अवमान केला म्हणून अटकही केलं असतं। आणि पाऊस पडल्यामुळे अनेक लोक जिकडं तिकडं पांगले असतील। ठीक आहे, तिथं 150-200 लोक पोलिसांना सहज अटक करता आलं असतं। ही एक पहिली बाब आहे। दुसरी बाब, चर्चेला गेलो नसतो तर विषय असा झाला असता का पुन्हा बदनाम केलं असतं का बा आम्ही आमंत्रित करत आहे आणि हे येत नाही आहे, म्हणजे यायला स्टंटबाजी करायची आहे। असे अनेक मुद्दे होते। ठीक आहे, लोक आपापल्या परीनं जिथं आहे त्याच्या परीनं आपापल्या वैचारिक बुद्धीनं विचार करून राहिले, पण हे यश मोठं आहे। तारीख भेटली, पण मी आता बच्चूभाऊला सांगणार की बा हे जो काही GR काढायचा आहे कर्जमाफीचा, तो हा म्हणजे जानेवारी महिन्याच्या 31 तारखेपर्यंत यानं काढायला पाहिजे, जेणेकरून त्या GRमध्ये जर काही आपल्याला असं वाटत असन का हे फसवेगिरी आहे किंवा काही जरांगे पाटलांनी म्हटलं कुठेतरी हे फसवेगिरी आहे, पण बच्चूभाऊचं असं म्हणणं आहे की हा प्रत्येकाचा विचार असू शकतो। तुम्हाला काय वाटतं? नाही, कारण की आमच्यासोबत सगळे शेतकरी नव्हते, ते त्यांना असं आपल्यासोबत त्यांच्यासोबत सगळे शेतकरी नव्हते, त्यांनी सगळ्यांनी बैठकीत चर्चा घेतली, त्यांना असं वाटत नाही बा जे घरी बसून आहे त्यांना वाटतं मनोज जरांगे पाटलाचा हा वैयक्तिक विषय असू शकते असं? नाही, इथं आंदोलनात सर्व शेतकरी होते, त्यांच्यासोबत कोण होतं हे मला नाही माहीत, पण मात्र मला असं वाटते का हा शेतकऱ्याचा विजय आहे। फक्त तारीखीचा प्रॉब्लेम आहे। लोकांचं म्हणणं आहे का हे तारीख फार लांब झाली, आणि सोयाबीन पेराचा टाईम राहते त्यावेळेस, चना पेराचा आपलं सोयाबीन पेराचा खरपाचा हंगाम चालू होते, लोकायले खताले बियाण्याला पैसे पाहिजे। लोकांचा प्रॉब्लेम काय का तो GR कर्जमाफीचा GR कोण्या लोकांना होणार आहे, कोण्या लोकांना नाही होणार आहे, हा जानेवारी महिन्यात आला पाहिजे, म्हणजे आम्हाला ठीक आहे मार्च अहवाल लवकर आला पाहिजे। अहवाल लवकर येऊन कर्जमाफी कशा पद्धतीची देणार आहे हे जर लवकर माहीत पडलं तर लोक ॲक्टिव्ह मोडमध्ये। जर ते म्हणत आहे का 30 जून मग पावसाळा लागन, आता मार्च महिन्यापासून लोकांचे पिकं पाण्याचं आलं का कर्ज द्यायचं, भरायचं नाही भरायचं, यावर्षीची माफी देणार आहे का नाही देणार आहे। ठीक आहे, हा अनेक मुद्दे आहे। आता तिथं ठीक आहे खूप खडाजंगी झाली म्हणते, तिथं देवेंद्र फडणवीस 1-2 वेळा उठून जायला तयार झाले, आपले नेते लोक उठून जायला तयार झाले, कारण ठीक आहे सरकार कर्जमाफी देण्याच्या विचारातच नव्हतं। ठीक आहे, तिजोरीत त्याच्या पैसे नाही आहेत हे कारणच आहे त्याच्यापाशी, पण लाडक्या बहिणीला हे पैसे देऊ शकते, समृद्धी आपल्या शक्तिपीठ महामार्गाला देऊ शकते, शेतकऱ्याला काऊन नाही देऊ शकत? ठीक आहे, शेतकऱ्यावर 38,000 रुपये 38,000 आजच न्यूज वाचली मी, 38,000 करोड रुपयाचं कर्ज आहे, आणि एवढं कर्ज त्या शक्तिपीठ महामार्गाची अर्धीच रक्कम आहे, आणि एका महिन्याचं पेमेंट नाही लाडक्या बहिणीचं ते। त्याच्यामुळे शासन इझिली ही कर्जमाफी देऊ शकते। फक्त माय म्हणणं आहे का जे शेतकरी नाराज आहे, ठीक आहे, त्या नाराज शेतकऱ्यांना बच्चूभाऊंनी थोडंसं तिथं काय झालं हे जर सविस्तर सांगितलं, आणि सोबतच ठीक आहे ती तारीख आहे, ती तारीख आपल्याला जानेवारी महिन्यात कसं आणता येईल, जर एवढं केलं तर अनेक लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहे, ठीक आहे, ज्या बच्चूभाऊच्या आता विरोधात तयार झाले आहे का बा आम्हाला फसवलं, अमकं झालं ढमकं झालं, तर त्या थोड्याशा कमी होईल, कारण आंदोलन उभं करणं आणि असा राजकीय नेता, ठीक आहे, मी का म्हणतो राजकीय नेते अनेक आहे,
पण शेतकऱ्यासाठी लढणारा आणि आंदोलन उभं करणं, 7-7 दिवस उपोषण करणं, असे नेते जे काही पॉलिटिकल पार्टीत आहे त्यानं प्रत्येकानं असं करावं. ठीक आहे, नेता व्हायचा आहे तर मग असं व्हा का जो सर्वसामान्यासाठी लढन. नक्कीच कुठेतरी बच्चू भाऊ सारखा नेता होणे कठीण आहे, मात्र कुठेतरी GRची तालिका आहे किंवा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर यावा, जेणेकरून त्याचे निकष काय असतील त्या पद्धतीनं पुढचं नियोजन करता येईल असंही कराळे गुरुजींचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.